शशांकराव यांच्याशी एक्सक्लुझिव्हली आमच्या प्रतिनिधी यांनी संवाद साधला आणि शशांकराव काय म्हणत होते आपण पाहिलं। आता एका ब्रेकिंग न्यूजकडे आपण वळतो आहोत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन जानेवारी महिन्यामध्येच होणार आहे। ज्या दिवशी भूमिपूजन होईल त्याच दिवशी शिवसेना प्रमुखांच्या राष्ट्रीय स्मारक कसं होणार याचं प्रेझेंटेशन सुद्धा दाखवलं जाणार आहे। मुंबईच्या महापौर बंगल्याच्या जागेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक होणार आहे। शिवसेना प्रमुखांचा जीवनपट अत्याधुनिक तंत्रज्ञानाने दाखवला जाणार आहे या ठिकाणीच, अशी ही माहिती मिळते। अयोध्येतल्या राम मंदिरावरून आता संघाने मोदी सरकारला टोला लगावलाय। अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण हा 2025 साली होईल असा टोला संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी लगावलाय। ते प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यातील कार्यक्रमामध्ये बोलत होते। 2025 में राम जन्मभूमि के ऊपर श्रेष्ठ राम मंदिर बनने के बाद फिर इस दिशा को और गति प्राप्त होने वाली है। विश्वास राम जन्मभूमि का निर्माण, भव्य मंदिर का निर्माण, ये मंदिरों के एक मंदिर जोड़ने की बात नहीं है। कोणतेही युद्ध नाही तरीही सीमेवर जवान हुतात्मा होत आहेत, कारण आम्ही आपलं काम चोख करत नाही आहोत, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। ते नागपुरात प्रहार समाज जागृती संस्थेच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते। अमरावती इथल्या बडनेरा मार्गावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर आजपासून म्हणजे 18 जानेवारीपासून ते 20 जानेवारी या काळात पार पडणार आहे। या 5000 कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। तसंच पूर्ण वेळ शिबिरस्थळी सरसंघचालक मोहन भागवत मुक्कामी राहणार आहेत। या सगळ्या परिसराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। अमरावती येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 18, 19 आणि 20 जानेवारी रोजी प्रवासी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शिबिराची जय्यत अशी तयारी झालेली आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता की जवळपास विदर्भ प्रांतातून या ठिकाणी 5000च्या वर शिबिरार्थी सहभागी होणार आहेत आणि या सर्व शिबिरार्थींना या टेंटमध्येच राहावं लागणार आहे आणि या टेंटची अशी जय्यत तयारी झालेली आहे आणि जवळपास अंबानगरी ही 27 एकर जागेत अंबानगरी वसाहत वसवण्यात आलेली आहे। अमरावती बडनेरा मार्गावरची ही जागा आहे आणि या उजव्या साईडला आपण पाहू शकतो की या ठिकाणी विशालकाय असं मैदानाची निर्मिती करण्यात आलेली आहे। याच ठिकाणी स्वयंसेवकांची जवळपास शारीरिक कवायती होतील आणि आपण उजव्या बाजूला जो पाहू शकतो हा विशालकाय पेंडॉल आहे। या पेंडॉलला बौद्धिक पेंडॉल असं नाव देण्यात आलं आहे आणि सरसंघचालक मोहनजी भागवत या ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित करतील। आपण डाव्या साईडला पाहू शकतो की या ठिकाणी जे आपल्याला राहुट्या दिसतात आहेत, टेंट दिसतात आहे, या ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत स्वतः ह्या टेंटमध्ये राहणार आहेत। सरसंघचालक स्वतः 3 दिवस या शिबिरात राहत असल्यामुळे पोलिसांचाही चोख बंदोबस्त आहे। तसेच त्यांचासुद्धा सिक्युरिटी जी आहे सिक्युरिटी अगदी बंदोबस्त ठेवण्यात आलेली आहे आणि गेल्या 10 ते 15 दिवसापासून जवळपास अमरावती जिल्ह्यातील 350 कार्यकर्ते या शिबिरासाठी सतत मेहनत घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। मुंबईतून एक महत्त्वाची बातमी। मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर काही दिवसांपूर्वी 3 ते 4 महिलांवर केमिकल हल्ला झाला होता। या केमिकल हल्ल्यामध्ये महिला जखमी झाल्या होत्या। एका हल्लेखोराला GRPनं अटक केलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना बहाल केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने गिरीश बापट यांच्यावर ताशेरे ओढलेत। गिरीश बापट यांनी पदाचा गैरवापर करून आणि कायद्याची पायमल्ली करत अशा प्रकारचे अनेक आदेश पारित केलेले आहेत, असं ताशेरे हायकोर्टाने ओढलेत। अंबेजोगाईच्या तहसीलदारांनी दुकानदार माने दोषी आढळल्यानं त्याचा परवाना रद्द केला होता, पण बापट यांनी दुकानदार माने याला आणखी एक संधी देत परवाना बहाल केला होता।